नमस्कार, मी सुनीता नकाते, काउन्सिलर मनसंवाद. 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आणि WHO ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दर 40 सेकंदामागे एक व्यक्ती आत्महत्या करत आहेत. मंडळी, तुम्ही विचार करा, 20 वर्षानंतर ही म्हणजे जगभरातील या लोकांची अवस्था कशी असेल. मानसिक आरोग्य हे दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे आणि या तणावामुळे, या स्ट्रेसमुळे बरेच लोक आत्महत्या करत आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर माझं मानसिक आरोग्य ही माझी जबाबदारी असं म्हणून जर प्रत्येकाने आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर नक्कीच ही आकडेवारी कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आज 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. या दिवशी आपण असा संकल्प करूया, आजपासून माझं मानसिक आरोग्य ही माझी जबाबदारी. त्यासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे नियमितपणे व्यायाम करायला सुरुवात करा. व्यायामामुळे तुमची शरीर जे असतं ते फ्लेक्झिबल राहतं आणि शरीरामध्ये चांगले हार्मोन सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे तुमचे मूड चांगलं राखायला मदत होते. आणि जर तुम्ही योगा करत असाल तर खूपच चांगलं, कारण योगामध्ये पतंजली ऋषींनी त्यांच्या योगाची व्याख्या करतानाच योग चित्तवृत्ती निरोधः असं सांगितलेलं आहे. योगाने तुमच्या चित्तवृत्ती ज्या असतात त्याच्यावर कंट्रोल आपल्याला करता येतो, आपल्या मनावर आपल्याला कंट्रोल आणता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन करायला सुरुवात करा. रोज एक 5 मिनिट एका ठिकाणी शांत बसून स्वतःच्या मनाशी संवाद साधा. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतात, पण त्यासाठी थोडंसं शांत बसणं रोज 5 मिनिटं गरजेचं आहे. त्यामुळे रोज मेडिटेशन करा. तिसरी गोष्ट म्हणजे रोज शांत आणि छानपैकी 7 ते 8 तासांची झोप घेणं हे फार गरजेचं आहे. झोपेमुळे आपल्या शरीरामध्ये एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य निर्माण होतं आणि नवीन दिवस जगण्यासाठी आपलं शरीर पुन्हा सज्ज होतं आणि मनातील सगळे जे निगेटिव्ह विचार असतात ते निघून जायला मदत होते. त्यामुळे प्रॉपरली 7 ते 8 तासांची झोप घेणं हे फार महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे आपला आहार. तुमचा जो काही आहार आहे, बाहेरचं जंक फूड खाणं टाळा. घरातील सकस, चांगलं, ताजं, सात्विक जे षडरसयुक्त आहार असतो किंवा ज्या आहारामध्ये सगळ्या प्रकारची प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असलेला आहार घ्यायला सुरुवात करा. 6वी गोष्ट, रोज व्यवस्थित 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला सुरुवात करा आणि त्याच्यामुळे बरेचसे तुमचे जे काही हेल्थ चॅलेंजेस आहेत ते सुद्धा कमी होतात. पुढची गोष्ट म्हणजे तुमचा जर काही एखादा छंद असेल किंवा आवड असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीची, की ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला जास्त आनंद होतो, ती गोष्ट आजपासून तुम्ही करायला सुरुवात करा आणि त्याच्यासाठी रोज एक 5 ते 10 मिनिटं तरी वेळ नक्कीच द्या. आणि मी माझ्यासाठी हा वेळ नक्कीच देते, त्यामुळे मी खूप छान आनंदी राहू शकते आणि माझं मानसिक आरोग्य हे उत्तम राखण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या मनातील भावना तुमच्या जवळच्या मित्रमंडळींजवळ किंवा विश्वासू व्यक्तीजवळ नक्कीच व्यक्त करा. मनामध्ये तशाच त्या साठवून किंवा दाबून ठेवू नका. व्यक्त केल्याने आपलं मन हलकं होतं आणि त्याच्यामुळे आपला तणाव जो असतो तो कमी व्हायला मदत होते. पुढची गोष्ट म्हणजे जर तुमच्या मनातील भावना जर तुम्हाला इतरांजवळ व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये तुमच्या मनातील भावना ज्या काही आहेत, तुम्हाला जो काही ताणतणाव आहे किंवा कोणत्या गोष्टीचं तुम्हाला खूप त्रास होतोय, दुःख होतंय, तर त्या भावना तुम्ही त्या डायरीमध्ये लिहून काढा. लिहून काढल्याने सुद्धा आपलं मन हलकं होतं. हवं जर तुम्हाला जर असं वाटत असेल हे कुणी वाचलं तर त्या वहीतलं ते पान तुम्ही नंतर फाडून सुद्धा टाकू शकता किंवा ते जाळून सुद्धा टाकू शकता. पण त्या मनातील भावना कुठेतरी व्यक्त होणं हे फार महत्त्वाचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे समाजामध्ये मिसळा, लोकांशी मिसळा, कुटुंबामध्ये सगळ्या लोकांशी सुसंवाद साधा. आपल्या मनात काय चाललं आहे हे सगळ्यांशी बोला किंवा बाहेर समाजामध्ये लोकांमध्ये मिसळल्याने आपल्या मनातील जो काही ताणतणाव असतो तो हलका होतो. 4 गोष्टींची देवाणघेवाण आपली होते, त्यामुळे आपलं कुठं चुकतं या सुद्धा गोष्टी आपल्या लक्षात येतात. पुढची गोष्ट म्हणजे कुठेतरी जर तुम्ही तेच काम करून कंटाळलेला असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला एक छोटासा ब्रेक हवा आहे,
तर छान अशा निसर्गाच्या ठिकाणी फिरायला जा. हिरवा निसर्ग पाहिल्याने मनाला शांती मिळते. हिरवा रंग हा शांतीचा रंग आहे. तर त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपलं मन प्रफुल्लित आणि आनंदित होतं. त्यामुळे आपलं मन शांत व्हायला मदत होते. मंडळी, या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. जर त्या केल्या तर तुमचं मानसिक आरोग्य हे उत्तम राहतं आणि तुमच्या कडे जे काही ताणतणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तो आपण टाळू शकत नाही.